नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनिअर सुजित वाकचौरेजी. म्हणजे 2017 पासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा 2 प्लॅटफॉर्मवर त्यांचं अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांची वाटचाल कशी होती, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया थोडी, की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि गव्हर्नमेंट असे 2 आपण फ्रंटवर काम करतोय. पण त्याआधी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे कशी होती? शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात? आणि एकंदर शैक्षणिक प्रवास कसा होता? त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः माझी शाळा जी होती, गावची आमची जी प्राथमिक हं, शाळा हं, होती, हं, जिल्हा परिषदची, हं, तिथेच माझं 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. हं. आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण तिथेच आमच्या गावाच्या जवळ एक कवडदारा म्हणून होतं. त्यानंतर परत 8वी ते 10वी पर्यंत आम्ही शाळा आमच्याकडे व्यवस्थित उपलब्ध असल्या कारणाने मग भगूरला ट्रॅव्हल करायचो, जे की आमच्या इथनं जवळ-जवळ एक 15 किलोमीटरच्या आसपास होतं. मग तिथं 10वी पर्यंत एक्सचेंज झाल्यानंतर समोरच तिथं मराठा विद्याप्रसारकचं कॉलेज होतं एक. हं, हं. तिथं 12वी पर्यंत सायन्स झालं. त्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्रीला वगैरे ॲडमिशन घेतलं गेलं एक 12th बरोबर. नंतर. तर हं. पण या क्षेत्रामागे येण्यामागचं कारण म्हणा किंवा कुणामुळं तुम्ही या क्षेत्रात आलात? तसं पर्टिक्युलर कारण वगैरे काही नाही, पण मग स्वतःचीच पहिल्यापासूनच आवड होती आपल्याला. एक करायचं तर इंजिनिअरिंगमध्ये करायचं तर फक्त सिव्हिलच करायचं. अच्छा. बिकॉज त्यामागे आपली पर्टिक्युलर स्वतःची जी कन्स्ट्रक्शन रिलेटेडची म्हणजे जे एक ओढ निर्माण झालेली होती, त्यामुळे आपण पहिल्यापासून करायचं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं असं ठरवलेलं होतं. बरोबर. मग दुसरं या क्षेत्रामध्ये आणखीन एक स्ट्रगल असतो ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो. हं. ती पण तुम्ही कुठं केलीत आणि स्वतःची जी कन्सल्टन्सी सुरू केलीत, तर तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केलात त्याबद्दलचा पण अनुभव कसा होता? जेव्हा 2016ला पास आउट झालो, त्यानंतर जॉब्स वगैरे सर्चिंग करत होतो मी ऑन साइट वगैरे. बट तिथे गेल्यानंतर जेव्हा कळालं की फ्रेशर्सला इथे जागाच नाहीये. तर त्यांना जेव्हा म्हणजे आपण व्हिजिटला जायचो, इंटरव्ह्यूजला जायचो, तर त्यांची एकच रिक्वायरमेंट असायची की आम्हाला एक्सपिरियन्सवाला पर्सन पाहिजे. बट मग ते 2016 ते 17 तो जो फेज होता 1 वर्षाचा, तर त्या फेजमध्ये बघितलं की फ्रेशर्सला एक तर अवेलेबिलिटीच नाही. हं. अवेलेबिलिटी असली तर फक्त पेट्रोल अलाउन्स वगैरे एक्सेट्रावर जॉब काम वर्किंगला बरोबर, ठेवायचे. बरोबर. मग त्यानंतर आपण एक वर्षभर सर्चिंग वगैरे केल्यानंतर मग आपण जे गव्हर्नमेंटचे रजिस्ट्रेशन्स आहेत, पी-डब्ल्यू-डी जिल्हा परिषद, त्याचे रजिस्ट्रेशन्स केले आणि त्यानंतर मग आपण पहिला प्रोजेक्ट केला तो रोड वर्कचा केला. हं. सिमेंट काँक्रीट रोड वर्कचा. तर तो प्रोजेक्ट करताना अनेक अडचणी वगैरे आल्या. म्हणजे फर्स्ट प्रोजेक्ट असं होता आणि प्रॅक्टिकली नॉलेज म्हटलं तर खूपच कमी. कारण की पास आउट झाल्यानंतर 1 वर्षानंतरही ॲक्चुअल आपल्याला फील्ड वर्क करायचं होतं. कॉलेजचं जर बघितलं तर कॉलेजमध्ये आपण फक्त साईट एकदम हं, हं. एखाद्या वेळेस फक्त ऑन साईट व्हिजिट करतो. पण बरोबर. ॲक्चुअल स्टार्ट टू एंडपर्यंत जो प्रोजेक्ट करायचा असतो त्याचं एक 100% नॉलेज आपल्याला पाहिजे तसं नसतंच. हं, हं. एक थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली यात खूप मोठा डिफरन्स असतो. बरोबर. तर मग तो प्रोजेक्ट करताना सुरुवातीपासून मग हळू-हळू कोणाचं मार्गदर्शन वगैरे जसं घेता येईल तसं घेतलं आणि मग तो यशस्वी आपण पूर्ण केला. बरोबर आणि मग 2017ला आपला तो पहिला प्रोजेक्ट होता. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण नाशिक आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये पण काम करतोय. तिथं बघितलं असेल तुम्ही या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? सर्वप्रथमतः अकुशल कामगार जे असतात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या फेजमध्ये आणि कंडिशनमध्ये कामगार भेटणं हा खूप मोठा एक हे झालेलं आहे आपल्यासाठी. बिकॉज सध्याच्या कंडिशनला लेबर्स अवेलेबिलिटी हं. खूप कमी आहे. हं, हं, हं. तर त्यामुळं कुशल जे कामगार असतात, ते बरं. दोन्हींची सांगड घालून आपल्याला ते काम पूर्णत्वास न्यावं लागतं. बरोबर. ज्यावेळेस आपल्याकडे अकुशल कामगार येतो, त्यावेळेस त्याच्यासोबत समजा जर 3-4 अकुशल कामगार असतील, त्यांच्यासोबत जो आपला एखादा कुशल कामगार असेल तो ठेवायचा. वेळोवेळी त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायचं, मार्गदर्शन करायचं. यातूनच आपल्याला ती सांगड घालून ते पूर्णत्वास न्यावं लागतं. बरोबर. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं. दुसरं आपण गव्हर्नमेंटच्या क्षेत्रात पण काम करतो, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये. तर आतापर्यंत कुठल्या-कुठल्या प्रकल्पांवर आपण काम केले? आपण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केले, रोड वर्क्स केले, त्याच्यानंतर वॉटर सप्लायचं केलेलं आहे. हं, हं. दुसरं आता एक जरा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक तरुण इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या क्षेत्रावर
आता प्रशासनानं काम करावं असं तुम्हाला वाटतं? येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? नाशिकचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथमतः प्रशासनाने नाशिकमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यात फर्स्ट प्रेफरन्स त्यांनी रोड्स वगैरे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे आहे यासाठी दिलं पाहिजे. कारण की दिवसेंदिवस नाशिकची परिस्थिती मुंबई पुणे नंतर नाशिकचा नंबर लागेल जे ट्रॅफिकच्या बाबतीत वगैरे झालं. बरोबर, बरोबर. सध्या जर नाशिकमध्ये बघितलं तर रोड्सची वगैरे जी अवस्था आहे ती अति बिकट झालेली आहे. म्हणजे एक वेळेस तुम्ही जर बघितलं जर सेंटर ऑफ द सिटी तरी बरं आहे, पण जो नाशिकचा सराउंडिंग जो आहे तो एकदम अतिशय बिकट झालेला आहे. म्हणजे लोकांना आजच्या कंडिशनला तिथं जर बघितलं तर एकदम जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाशिकचा सिटी ऑफ सेंटर जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो डेव्हलप होतोच आहे. पण नाशिकचा जर ग्रो आपल्याला करायचा असेल, नाशिकच्या सराउंडिंगला जर आपल्याला डेव्हलपमेंट वाढवायची असेल तर आपल्याला जो नाशिकच्या सराउंडिंग मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मग तिथं ज्या फॅसिलिटीज अम्युनिटीज गव्हर्नमेंटच्या आहे, रोड्स, ब्रिजेस एक्सेट्रा, म्हणजे जे पब्लिक वॉटर्स वगैरे ह्याच्या स्कीम्स वगैरे आहे याकडे त्यांनी एकदम विशेषतः चांगलं लक्ष दिलं पाहिजे. पण मग अशा वेळेला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्या रस्त्याचा समजा हा प्रकल्प असेल तर तो थोडा आता अधिक गतिमान करण्यासाठी, त्याला वेग देण्यासाठी? सर्वप्रथमतः आता प्रशासनाचं जर बघितलं, आधीचे जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरच त्यांचे वर्किंग चालू आहे आणि नवीन प्रोजेक्ट त्यामुळं प्रशासनाला आणणं सध्या पॉसिबल होत नाहीये. तर आहे ते जे रोड्स वगैरे आहे ते जरी वेल डेव्हलप झाले ना तरी नाशिकचा जो सराउंडिंगचा जो एरिया आहे किंवा नाशिकचा जो थोडासा असा आउटसाइडर पडलेला एरिया तो व्यवस्थित प्रकारे ग्रोथ वगैरे होईल आणि नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील निवडला जातो त्यावेळेस त्याचा जो आपल्याला प्रॉपर रेशो जो आहे, मग प्रत्येक डायचा झाला 8 mm झालं किंवा 10 mm झालं, 12 mm झालं, 16 mm झालं, त्यामध्ये जो प्रॉपर रेशो आहे तेच स्टील निवडलं जातं आपलं. आणि आपण त्याची फ्लेक्झिबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची स्ट्रेंथ वगैरे बघूनच आपण ते स्टील सिलेक्ट करतो आणि ते स्टील यूज केलं जातं. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही? हो, मी आयकॉन स्टील जवळजवळ 3-4 प्रोजेक्ट्सवर वापरलेलं आहे. सध्या 1-1.5-2 वर्षापासून आमच्याकडे अवेलेबिलिटी नसल्यामुळे त्यामुळे मग थोडा फेज थांबलेला आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तुमच्यासारखे असे तरुण इंजिनियर्स येत आहेत ज्यांना आपल्या गावात पण असे काय म्हणतो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देशाची सेवा करायची, गावातल्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यावर काम करायचे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की म्हणजे जर तुम्हाला इन फ्युचर लॉंग लाईफ चालायचं असेल तर या क्षेत्रामध्ये येताना आपण क्वांटिटी ऐवजी क्वालिटीवर भर दिला पाहिजे. आणि जे पण वर्क करू आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड, म्हणजे रोड्स असो तुमचे किंवा मग रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, जे पण असेल त्याला एक क्वालिटी देऊन ती क्वालिटी मेंटेन ठेवणं आणि जे आपला ग्राहक आहे त्यांचं सॅटिस्फॅक्शन काय आहे त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपलं फ्युचर त्यात बेस्ट आहे आणि नक्कीच आपण त्यात खूप ग्रो करू शकतो. सो ते इंजिनियर सुजित वाकचौरेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन अर्थात कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे प्रत्येक क्षेत्रातच फार महत्त्वाचं आहे. पण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याचं महत्त्व यासाठी आहे कारण ग्राहकाला आपण दिलेलं घर हे त्याच्या पुढच्या 2-3 पिढ्यांपर्यंत पुरणार असतं. त्यामुळे ते सॅटिस्फॅक्शन असतं ते तुमच्या बऱ्याच वर्षांपर्यंत चालतं आणि तुमचंही नाव त्याच्यामुळे होत असतं आणि अर्थात पुढचे प्रोजेक्ट मिळण्यासाठी सुद्धा एका चांगल्या प्रोजेक्टची मदत होत असते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट करताना हा विचार केला पाहिजे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे याच आयकॉन स्टील तर्फे महत्त्वाच्या शुभेच्छा.